श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होये भ्रांता। गुणानुवाद श्रवण करिता, ओळे सरस्वती श्रीराम। गणेश चिंतन समर्थांच्या दासबोधाच्या या अनुषंगाने आपण करतो आहोत। या गणेश चिंतनामध्ये सुरुवातीला जेव्हा हा समासाचा प्रारंभ झाला तेव्हा त्या समासाच्या प्रारंभी गणेशाची महती समर्थांनी वर्णन केली। गणेशाचं रूप कसं आहे, गणेश देवता कशी आहे, त्या गणेश देवतेबद्दल समर्थांनी खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला सखोल अशा प्रकारच्या चिंतनाची अनुभूती दिली। संत जे असतात ना, हे संत नुसतं चिंतन आपल्या समोर ठेवत नाहीत, केवळ सांगत नाहीत, तर त्या चिंतनामध्ये आपण अखंड रममाण होऊन राहावं। ते चिंतन करत असताना आपण आपलं कसं होतं पहा, व्यवहारामध्ये कळत असूनही, समजत असूनही, आपल्याला सांगूनही तेच करत राहणं, हे अज्ञानाचं लक्षण आमच्यामध्ये इतकं मुरलेलं असतं। कळतंय, समजतंय, दिसतंय, पण तरीही अज्ञानाचं लक्षण म्हणून आम्ही ते पुन्हा पुन्हा सगळं करत असतो। आणि असं आहे की पहा, संतांनी सांगितलं काळजी करू नका, चिंता करू नका, कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्या तरी डगमगून जाऊ नका। पण आम्ही काय करतो, त्यावेळेला संतांचे विचार आमचे कुठे एका बाजूला राहून जातात आणि आम्ही चिंता करत राहतो, आम्ही त्या चिंतेमध्ये निमग्न होऊन राहतो। भगवंताच्या आपल्याला सांगतो, भगवंताच्या काळजीचा उगम किंवा काळजी इतरत्र कुठेही असत नाही। काळजीचं ठिकाण आपल्याला सांगू, चिंतेचं ठिकाण आपल्याला सांगतो, भगवंताचं विस्मरण, आणि त्या विस्मरणामध्ये चिंता लपलेली आहे। भगवंताच्या विस्मरणातच काळजीचा उगम आहे। भगवंताचं विस्मरण झालं की खऱ्या अर्थानं काळजी आपल्या पाठीमागे लागते, खऱ्या अर्थानं चिंता आपल्या पाठीमागे लागलेली असते। म्हणून दुसऱ्याकडून मला काही सुख मिळावं ही कल्पनाच मुळात दुःखकारक आहे। मला दुसऱ्याकडून सुख मिळवायचं नाहीये, मला दुसऱ्याकडून कशाची प्राप्ती करून घ्यायची नाहीये, मला अन्य कोणतीही वेगळी प्राप्ती करून घ्यायची नाहीये। मला फक्त आतमध्ये असणाऱ्या त्या चैतन्याची प्राप्ती करून घ्यायची आहे। आतमध्ये असणारं ते निखळ, सुंदर, अतिशय रमणीय अशा प्रकारचं ते अधिष्ठान, सुंदर अशा प्रकारचं ते अधिष्ठान आहे। त्या अधिष्ठानाची मला प्राप्ती करून घ्यायची आहे। म्हणून समर्थ या ठिकाणी गणपतीच्या रूपाचं वर्णन झालं, त्याच्या सगळ्या आयुधांचं वर्णन झालं, सगळ्या अवयवांचं वर्णन झालं, आणि त्या अवयवांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे संदेश उपासकांना त्या ठिकाणी समर्थांनी दिले की हे कशासाठी आहे। अशा उपासनेच्या माध्यमातून आपण त्या भगवंताशी एकरूप होतो, असं वर्णन करत 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 समर्थ आता आपल्याला या गणपतीच्या उपासनेच्या फळाकडे घेऊन चाललेले आहेत। गणेशाच्या उपासनेचं फळ काय असावं, वास्तविक पाहता इथे फळ म्हटलं की आम्ही लगेच आमचे कान तिकडे आतुर झाले, आमचं मन तिकडे आतुर झालं, आम्ही तिकडे आतुर झालो का आता काय की गणेशाच्या उपासनेचं फळ काय आहे ते आम्हाला ऐकायचं आहे। आम्ही काय करतो, आम्ही ग्रंथाचा प्रारंभ करताना, ग्रंथ वाचायला सुरुवात करताना त्याची पहिल्यांदा फलश्रुती बघतो, आणि ती फलश्रुतीमध्ये काय सांगितलंय, हे सगळं तुला मिळणार आहे, ऐहिक
आदिभौतिक, पारलौकिक अशा प्रकारची सुख तुला मिळणार आहेत. अशा कल्पनेमध्ये जेव्हा ती फळं आमच्यासमोर ठेवली जातात ना, तेव्हा तुम्हाला सांगतो आम्हाला त्या फळाकडे मन आमचं आकर्षित होतं. इथे समर्थ म्हणतात की ध्यान गणेशाचे वर्णिता. गणेशाचं ध्यानाचं वर्णन करत असताना काय होतं, मुळात गणेशाच्या उपासनेचं फळ काय असावं असं विचारणं किंवा त्याच्याकडे आकर्षित होणं हा संकेत सुद्धा समर्थ आमच्यासाठी देत आहेत बरं का. वास्तविक पाहता त्यांच्या फळाचीच अपेक्षा नको आहे. गणेशाच्या उपासनेचं फळ आम्हाला गणेश रूपामध्येच आम्हाला दर्शन व्हावं, अशा प्रकारचं फळ आम्हाला मिळावं. पण समर्थ या ठिकाणी आपल्या समाधानासाठी म्हणतात ध्यान गणेशाचे वर्णिता. या गणेशाच्या वर्णानं काय होईल, मती प्रकाश होय भ्रांता. जे मती आपली अशा प्रकारची आहे, सर्वांग सुंदर गणेशाचं ध्यान केल्यानं अज्ञानी भ्रमित झालेल्या माणसाच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल. अज्ञानानं झाकाळलेली बुद्धी आहे, त्यांच्या गुणांच्या श्रवणानं, त्याच्या वर्णनाने, त्यांच्या गुणांच्या मध्ये असणाऱ्या आमच्या चित्तानं काय होईल तर आम्हाला सरस्वतीचं दर्शन होईल. आम्हाला सरस्वतीचा वरदहस्त आमच्या पाठीशी मिळेल. आणि अशा गणेशाच्या उपासनेचं फळ हे समर्थ वर्णन करतायत की गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती. गणेशाच्या चिंतनानं, त्याच्या वर्णनानं सरस्वती सुद्धा आमच्यामध्ये वास करेल. आणि त्याच सरस्वतीच्या चिंतनानं, त्याच गणेशाच्या रूपाच्या चिंतनानं आम्हाला याची प्राप्ती व्हावी आणि त्याच्या उपासनेचं फळ आम्हाला मिळावं. ती उपासना आमच्याकडून घडावी हा पहिला हेतू आमचा असावा. असंच समर्थांचं हे समर्थ चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.